नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, SD पब्लिकेशन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत दोन देशांदरम्यान आंतरराष्ट्रीय सीमा। तर विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेमध्ये या टॉपिक्सवरती प्रश्न विचारले जातात की भारत पाकिस्तान दरम्यान कोणती आंतरराष्ट्रीय सीमारेषा आहे किंवा भारत अफगाणिस्तान दरम्यान। तर त्यामुळे आपण आज या टॉपिक्सवरती व्हिडिओ बनवत आहे। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जे विद्यार्थी या चॅनलवरती नवीन असाल त्यांनी SD पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राइब करा आणि साईडमध्ये असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशनला ॲक्टिव्ह करा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येईल। आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका। SD पब्लिकेशन या चॅनलवरील पोस्टमध्ये दररोज 10 ते 12 प्रश्न अपलोड करत असतो, तर ते प्रश्न सुद्धा तुम्ही नक्की सोडवत जा, जेणेकरून तुमचा परीक्षेच्या दृष्टीने जास्तीत जास्त सराव होणार आहे। चला तर विद्यार्थी मित्रांनो, सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला। तर आजच्या व्हिडिओतील पहिला पॉईंट आहे की भारत पाकिस्तान दरम्यान कोणती आंतरराष्ट्रीय सीमारेषा आहे। तर भारत पाकिस्तान दरम्यान रॅडक्लिफ ही आंतरराष्ट्रीय सीमारेषा आहे। त्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे की भारत अफगाणिस्तान दरम्यान कोणती आंतरराष्ट्रीय सीमारेषा आहे विद्यार्थी मित्रांनो। तर ड्युरंट ही आंतरराष्ट्रीय सीमारेषा आहे। तर हे तुम्ही नोट डाऊन करून ठेवायचे आहे विद्यार्थी मित्रांनो की भारत अफगाणिस्तान दरम्यान ड्युरंट ही सीमारेषा आहे आणि भारत पाकिस्तान दरम्यान रॅडक्लिफ रेषा आहे। त्यानंतर तिसरा पॉईंट आहे की भारत चीन दरम्यान मॅकमोहन ही आंतरराष्ट्रीय सीमारेषा आहे। भारत चीन दरम्यान मॅकमोहन सीमारेषा आहे। इथे कन्फ्युजन करायचे नाही विद्यार्थी मित्रांनो। भारत पाकिस्तान रॅडक्लिफ रेषा, भारत अफगाणिस्तान ड्युरंट रेषा, भारत चीन मॅकमोहन रेषा। त्यानंतर चौथा जो पॉईंट आहे ते म्हणजेच पाकव्याप्त काश्मीर, त्याला LOC असे म्हटले जाते विद्यार्थी मित्रांनो। त्यानंतर पाचवा जो पॉईंट आहे ते म्हणजेच इजिप्त आणि सुदान या दोन देशांदरम्यान 22वी समांतर ही आंतरराष्ट्रीय सीमारेषा आहे विद्यार्थी मित्रांनो। इजिप्त आणि सुदान या दोन देशांदरम्यान 22वी समांतर रेषा आहे। त्यानंतर 6 नंबरचा पॉईंट आहे विद्यार्थी मित्रांनो, इराण आणि इराक या दोन देशांदरम्यान 31वी समांतर ही आंतरराष्ट्रीय सीमारेषा आहे। इराण व इराक या दोन देशांदरम्यान 31वी आंतरराष्ट्रीय सीमारेषा आहे। त्यानंतर 7 नंबरचा पॉईंट आहे की USA व कॅनडा या दोन देशांदरम्यान 49वी समांतर ही आंतरराष्ट्रीय सीमारेषा आहे। USA व कॅनडा या दोन देशांदरम्यान 49वी समांतर रेषा आहे। त्यानंतर 8 नंबरचा पॉईंट आहे विद्यार्थी मित्रांनो, उत्तर कोरिया व दक्षिण कोरिया। उत्तर कोरिया व दक्षिण कोरिया या दोन देशांदरम्यान 38वी समांतर ही आंतरराष्ट्रीय रेषा आहे। लक्षात ठेवायचं आहे, उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया दरम्यान 38वी समांतर रेषा आहे। त्यानंतर पुढचा पॉईंट आहे की मॉरिटानिया आणि माली या दोन देशांदरम्यान 25वी समांतर रेषा ही आंतरराष्ट्रीय सीमारेषा आहे। लक्षात ठेवायचं आहे, मॉरिटानिया व माली या दोन देशांदरम्यान 25वी समांतर रेषा आहे। त्यानंतर 10 नंबरचा पॉईंट आहे विद्यार्थी मित्रांनो, जर्मन आणि पोलंड या दोन देशांदरम्यान ओडरनासा रेषा ही आंतरराष्ट्रीय सीमारेषा आहे। जर्मन व पोलंड या दोन देशांदरम्यान ओडरनासा ही रेषा आहे। त्यानंतर 11 नंबरचा पॉईंट आहे विद्यार्थी मित्रांनो, जर्मनी आणि फ्रान्स। तर जर्मनी आणि फ्रान्स या दोन देशांदरम्यान मॅग्निनॉट रेषा ही आंतरराष्ट्रीय सीमारेषा आहे। जर्मनी आणि फ्रान्स या दोन देशांदरम्यान मॅग्निनॉट ही सीमारेषा आहे। त्यानंतर पुढचा 12 नंबरचा पॉईंट आहे की फिनलँड आणि रशिया या दोन देशांदरम्यान मन्नेहिम ही आंतरराष्ट्रीय सीमारेषा आहे। फिनलँड आणि रशिया या दोन देशांदरम्यान मन्नेहिम ही आंतरराष्ट्रीय सीमारेषा आहे। तर परीक्षेमध्ये या टॉपिक्सवरती नेहमी प्रश्न विचारले जातात, त्यामुळे तुम्ही कुठलाही टॉपिक्स हा स्किप करायचा नाहीये। आणि तुम्हाला अजून कुठल्या टॉपिक्सवरती व्हिडिओ पाहिजे आहे ते सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता। आणि आजच्या या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुमच्यासाठी परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची आणि अचूक वाटत असेल तर SD पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राइब करा आणि साईडमध्ये असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशनला ॲक्टिव्ह करा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येईल। आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका। थँक्यू। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसह।